तर याच्या पाठीमागं जो बोका होता तो मलई खाऊन गेलाच आणि त्याच्यानंतर त्याला वाचवण्यासाठी त्यावेळेचे जे ग्रामसेवक आहेत आर.बी. जाधव यांनी पण खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या भ्रष्टाचाराला मदत केलेली आहे आणि बरंचसंच असं आढळून येते की आता ग्रामपंचायतनं आम्हाला एक ठराव पण दिलेला आहे की 19-20चं दप्तरच पत्रव्यवहार वगैरे झालेले आम्ही मागणी केली असता ते ग्रामपंचायतमध्ये दप्तरच आढळून येत नाही। नमस्कार, मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जलस्वराज बचाव कृती समिती ही जलस्वराजमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे 2011 ते 19 याच्यासाठी सगळीजण स्थापना करून आम्ही सगळी लढा देत आहोत। तर त्यावेळेचे जे CO होते मित्तल साहेब यांच्याकडे आम्ही ही मागणी ऑडिटची करायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीला ही स्वायत्तता संस्था असल्यामुळे तुम्ही त्याचे ऑडिट करून घेतलं पाहिजे, आमच्याकडे ते अधिकारी येत नाही। तर त्याप्रमाणे आम्ही सरपंच साहेबांना ग्रामसभेमध्ये हा विषय घेऊन त्यांना आम्ही सांगितलं की असं असं आहे। तर त्यांनी पण रितसर या गोष्टीला हा झालेला भ्रष्टाचार वर आलाच पाहिजे, लोकांसमोर याची सत्यता यायला पाहिजे म्हणून त्यांनी कॅगच्या पॅनलवरील ऑडिट नेमून त्या ऑडिटरांच्याकडून जे काय ऑडिट करून घेतलं गेलं त्याच्यामध्ये 11 ते 16च फक्त दप्तर मिळालेलं आहे। 16 ते 19चं दप्तर त्याच्यामध्ये गहाळ आहे। असे साधारणतः 1 ते 16 मुद्दे त्याच्यामध्ये ताशेरे ओढले गेलेले आहेत। त्याच्यानंतर प्रत्येक पावतीचं त्यांनी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे, पेन्सिलनं याच्यावर लिहिलेलं गेलेलं आहे की कुठल्याही खर्चाचं प्रोसिडिंग नाही, ठराव नाही, खर्च करत असताना त्याचे व्हाउचर नाही, त्याच्यानंतर मनमानी कारभाराप्रमाणे यांनी काही खर्च केलेला आहे। हे सगळे जे आहे याची काय सत्यता आता समोर आलेली आहे आपल्या। तर आता याच्यावर कायदेशीर कारवाई होणं आणि गावच्या या सर्वसामान्य लोकांनी कष्टकऱ्यांनी घाम गाळून जे त्या जलस्वराजच्या बाबतीत पैसे भरलेले आहेत त्यांच्या पैशाला आणि त्या लोकांना पण न्याय मिळणं गरजेचं आहे, म्हणून हा लढा आम्ही सगळेजण देत आहोत। तर याच्या पाठीमागं जो बोका होता तो मलई खाऊन गेलाच आणि त्याच्यानंतर त्याला वाचवण्यासाठी त्यावेळेचे जे ग्रामसेवक आहेत आर.बी. जाधव यांनी पण खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या भ्रष्टाचाराला मदत केलेली आहे आणि बरंचसंच असं आढळून येते की आता ग्रामपंचायतनं आम्हाला एक ठराव पण दिलेला आहे की 19-20चं दप्तरच पत्रव्यवहार वगैरे झालेले आम्ही मागणी केली असता ते ग्रामपंचायतमध्ये दप्तरच आढळून येत नाही। म्हणजे याचा अर्थ ग्रामसेवकांनी इतका मनमानी कारभार केलेला आहे की या झालेला भ्रष्टाचार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काही कागदपत्रक आपल्या घरामध्ये नेऊन ठेवलेत काय हा देखील संशय आता आमच्या मनामध्ये येत आहे। आणि त्यावेळेच्या ग्राम जलस्वराजमध्ये काम करणारेच काही सहकाऱ्यांनी पण आम्हाला असं सांगण्यात आलं 16 ते 19चं दप्तर हे जाळण्यात आलेलं आहे। तर या सगळ्या गोष्टींची शहानिशा होऊन कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि दोषीचे जे गावचे सर्वसामान्य लोकांचे पैसे खाल्लेले आहेत हे पै आणि पै वसूल व्हायला पाहिजे, ही एवढीच आमची जलस्वराज बचाव कृती समितीची मागणी आहे आणि याच्यासाठी आम्ही लढा देऊन येत्या 26 तारखेला उपोषणाला बसण्याची तयारी केलेली आहे। आणि अध्यक्षांना याबद्दल आम्ही पत्रव्यवहार COना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। हे सगळं आता प्रोसिजर चालू आहे। आता बघू याच्यामध्ये जोपर्यंत हे शासन होणार नाही, दोषीला कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही तर याच्यामध्ये थांबणार नाही। आणि याच्यामध्ये जरी समोर बचाव कृती समिती दिसत असलो तर याच्यामध्ये बरीच चांगली लोक ज्या गावच्या हितासाठी विचार करणारे आहेत, पाणी येताना पण ज्यांनी बरंच सहकार्य केलेलं आहे, अशा बऱ्याच एक अदृश्य शक्ती पण आमच्या पाठीमागे आहेत की त्या आम्हाला सपोर्ट करत आहेत आणि आम्हाला मदत करत आहेत। त्यामुळे आम्हाला नक्की विश्वास आहे की या लढ्याला 100% यश येणार आणि यश आल्याशिवाय आम्ही थांबणार नाही।